अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीची धामधूम चांगलीच रंगली असून प्रचाराचा जोर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय। निवडणूक जवळ येताच सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते शहरात सभा घेत असून मतदारांपर्यंत आपला संदेश पोहोचवण्याची चुरस पाहायला मिळते। अंबरनाथ नगराध्यक्षपदाच्या उमेदवार तेजश्री विश्वजित करंजुले पाटील तसेच प्रभाग क्रमांक 27 मधील नगरसेवक पदाचे उमेदवार स्वाती पाटील आणि सचिन गुंजाळ यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आमदार किसन कथोरे उपस्थित होते। ही सभा रॉयल पार्क येथे पार पडली। सभेत नागरिकांशी संवाद साधताना आमदार किसन कथोरे यांनी अंबरनाथकरच आता म्हणतात, बस झालं, आम्हाला स्वातंत्र्य द्या, असे बोलले। त्यांच्या या वक्तव्याची उपस्थितांमध्ये जोरदार चर्चा झाली। यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार तेजश्री विश्वजित करंजुले यांनीही नागरिकांशी संवाद साधत आपलं विजन मांडले। त्या म्हणाल्या, 2 तारखेला तुम्ही योग्य निर्णय घ्याल आणि योग्य उमेदवार निवडून द्याल याची मला पूर्ण खात्री आहे। सभेत अनेक नागरिकांनी करंजुले यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा विश्वास व्यक्त केलाय। मला खूप चांगलं वाटलं का तुम्ही प्रत्येकाकडे पोहोचण्याचा प्रयत्न केलाय। निश्चितपणे लोकांच्या मनात आहे की कोणत्याही परिस्थितीत या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये ही सत्ता जावी आणि भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष व्हावा ही पूर्ण अंबरनाथकरांची इच्छा आहे। लोकांच्या तोंडातून सुद्धा येतंय आणि सांगतात सगळे, आता हे बस झालं, आम्हाला आमचं स्वातंत्र्य द्या। या प्रसंगी भाजपचे महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील, आमदार किसन कथोरे व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व रॉयल पार्कमधील रहिवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते।